सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक आवर चॅनल मनी सर. आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये पाठीमागच्या लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्रीचे कोसाइन रूल फक्त बघितला होता. 4 मार्काचा जर प्रश्न आला कोसाइन रूल येईल, थेरम येईल, आणि जर नाही आला तर 3 मार्कला 2 प्रश्न येतील. ते आपण बघितले. जे येईल ते त्याच्या बाहेर कोणती कन्सेप्ट नाही, त्याच्या बाहेर कोणते क्वेश्चन नाही. क्वेश्चन जे दिले ते प्रॅक्टिस करा प्रॉपर. तेवढं जर केलं तर तुम्ही पास 50च्या वरती 50च्या आसपास पेपर लिहून येतात. ठीक आहे, नीट प्रॉपर केलं तर. हे 2 थेरम घेतो, दोन्ही थेरम फिक्स एक तरी येणार 4 मार्काला. स्ट्रेट लाईन हा टोटल 6 मार्काचा चॅप्टर, 2 मार्काचा एक प्रश्न, 4 मार्काचा एक थेरम. ठीक आहे, तर बघू आपण हा थेरम. स्ट्रेट लाईन 6 मार्काचा चॅप्टर, 2 मार्काचे प्रश्न जाऊन द्या. एवढा टाइम नाही आता की तुम्ही हे सगळं करणार. जे जेई वाले सीईटी वाले त्यांनी काय, जे बोर्ड वाले ते ठीक आहे, ते करू शकतात. ज्यांनी जेई केलंय कधी वर्षभर थेरीला हातच लावला नाही, ज्यांनी सीईटी कधी केलीच नाही, थेरी काय असते माहितीच नाही, एमसीक्यूच माहिती आहे, ए बी सी डी, ए हे कट, ह्या दोघांमध्ये ए, त्यांचं काय, त्यांनी कसं करा. तर मी सांगेल असं की जर तुम्ही चॅप्टरची थेरी नाही केली तरी तुम्हाला हा कॉन्सेप्ट येईल. ठीक आहे, हे बघा, होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 in x and y, ax square plus 2hxy plus by square is equal to 0. Represent a pair of line passing through origin if h square minus ab is greater than is equal to 0. आता हे बघा, ax plus by plus c is equal to 0, ax plus by is equal to 0. ही जी लाईन आहे ती ओरिजिन मधून पास करते, ओरिजिन, आणि ही जी लाईन आहे ती ओरिजिन मधून प्लस सी आहे. प्लस सी म्हणजे काय, हे बघा, हा जर सपोज इथनं कुठनं तरी पास करत असेल, इथे कुठे ओरिजिन मधून नाही करत आहे. म्हणजे सपोज की ही लाईन असेल 5x प्लस 4y प्लस 6 इज इक्वल टू 0, आणि एक लाईन असेल जी ओरिजिन मधून पास करेल, ही लाईन जी ओरिजिन मधून पास करते, ह्याचं इक्वेशन कसं होईल, 5x प्लस 4y इज इक्वल टू, ओरिजिन मधून जी लाईन पास करते त्याचं इक्वेशन काय असतं, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे बघ, दोन ह्याच्यात कसं आहे, दोन हे केसेस घेऊ शकतो. बीचा आपण ह्याला आहे, हे काय लिहितो, होमोजिनियस असं लिहू शकता तुम्ही प्रूफ मध्ये. होमोजिनियस इक्वेशन इज हे बघा, हे ॲज इट इज द्यायचं फक्त, होमोजिनियस इक्वेशन इज ax square plus 2hxy plus by square. हे ॲज इट इज इथे लिहिलं, होमोजिनियस इक्वेशन इज ax square plus 2hxy plus by square. ह्याचं झालं, हे एवढंच आहे. हा, ax square plus 2hxy plus by square. ह्याच्यात केस घेऊ शकतो, एक तर अशी केस घेऊ शकतो, केस 1 b is equal to 0, दुसरं घेऊ शकतो b is not equal to 0, तिसरा असं पण घेऊ शकतो की a आणि b दोन्ही 0, चौथा असं घेऊ शकतो की a is equal to 0. असं नाही का, घेऊ शकतो ना, पण आपण 2 केस केल्या ना तरी चालतं. तर टेक्स्ट बुक मध्ये 2 केस आहेत, एक आहे b is equal to 0 आणि एक आहे b is not equal to 0. तर केस 1 b is equal to 0, हे b फक्त 0 टाका तर y square is equal to, हे पण 0 होईल, ही अख्खी टर्म काय होईल, 0. इथं काय येईल, ax square प्लस 2hxy इज इक्वल टू, हे कारण की हे तर टर्मच 0 झाली, ह्याच्यात आणि ह्याच्यात कॉमन काय आहे तर x, इथं काय राहिलं ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. तर एक 2 लाईन झाल्या, ax इज इक्वल टू 0 आणि ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. आपल्याला प्रूफ काय करा, रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. पेअर 2 लाईनी आहेत. पेअर कधी होतात, जेव्हा दोन लाईन असतील तेव्हा पेअर होतात. कधी पण 2 लाईन असेल तर पेअर होईल. दोघं असतील तर जातील ना कॅफेला, दोघं आहे तरच पेअर होईल ना, समझ रहा है ना तू, इसके ऊपर मत जा. ax प्लस 2hy इज इक्वल टू 0, ax प्लस c येतोय का इथे, हे काही इक्वेशन कसं आहे, ax प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c आहे का इथे कुठे, नाही. लाईन कुठनं जातीये,
आपल्याला काढायचं थ्रू, पासिंग थ्रू ओरिजिन. समजलाय ना तू? हा समजलाय सर. ओरिजिन मधून जात नाही, प्लस सी नाहीये म्हणजे ओरिजिन मधून जाते का? हो जाते. आपल्याला तेच काढायचं. दोन इक्वेशन आले, ही केस 1 झाली. आता 2, आता केस 2 मध्ये काय होऊ शकतं? केस 2 इथं b इज इक्वल टू 0, तर इथं काय येऊ शकतं? b इज नॉट इक्वल टू 0. दोन केस होऊ शकतात, एक तर ती माझी आहे किंवा ती माझी. केस 2 b इज नॉट इक्वल टू 0, तर ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता इथं काय येऊ शकतं हे बघा. जर आपण b नी सगळ्या होल ह्याला डिवाइड केलं तर इथं काय राहील? a बाय b x स्क्वेअर प्लस इथे काय राहील? 2hxy बाय b प्लस b इंटू b तर गेलं तर y स्क्वेअर राहील. आता सपोज a बाय b x स्क्वेअर हे असंच करायचंय. असं कोणी विचारू नाही शकत सर आम्हाला कसं कळणार b नी हे करा. b 0 आहे का नाहीये, मग b नी सगळ्याला. मग आता हा टर्म तिकडे गेली, मग इथं काय राहील? y स्क्वेअर प्लस में चलता है तेरा मेरा अपॉन b इज इक्वल टू, हा तिकडे गेला तर माइनस a बाय b एक्स स्क्वेअर. आता इथे काय राहील हे बघा, y स्क्वेअर प्लस 2hx अपॉन b y इज इक्वल टू माइनस a बाय b एक्स स्क्वेअर. सर हे असं का लिहिलं हे बघा, y स्क्वेअर प्लस 2hx अपॉन b y प्लस h स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू माइनस a बाय b एक्स स्क्वेअर प्लस h स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर. इज इक्वल टू त्या साईडला प्लस आहे ना, इकडं आला की मायनस, मग हा प्लस आणि हा मायनस होऊन कॅन्सल होईल. इक्वेशन तेच राहिलं. सर हे असं का केलं? हे असं ह्याच्यासाठी केलं की वाय स्क्वेअर प्लस, आता वाय प्लस हे बघ ए प्लस बी द होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, वाय प्लस एच एक्स अपॉन बी द होल स्क्वेअर. याचं करून बघा, वाय स्क्वेअरचं वाय स्क्वेअर प्लस 2 ए काय आहे आपला? हा ए एच एक्स अपॉन बी प्लस बी स्क्वेअर एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी. प्लस मध्ये इकडचं तिकडं, नाही तर म्हणतात सर हे आधी लिहायचं वाय आधी लिहायचं. तेरा मेरा बहीण भावाचं नातं आहे का? नाहीये. कशाचं नातं आहे तुम्हाला माहिती. हा इज इक्वल टू, इथं काय राहिलं? इथनं एक्स हा कॉमन येऊ शकतो, मग इथं काय राहील? मायनस ए प्लस एच स्क्वेअर, इथं बी स्क्वेअर, हा इथं काय येणार? ए एक्स येणार. ठीक आहे. आता इथं करून दाखवतो, बाकीचं राहिले ते. हे बघा, आता y प्लस एच एक्स अपॉन बी द होल स्क्वेअर. आता असं लिहू शकतो का रे? एच मायनस ए अपॉन बी अपॉन इथं बी स्क्वेअर येणार. एच च्या खाली काय? बी स्क्वेअर, इथं काय येणार? बी. ठीक आहे. हा सर कळालं. एच स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, हा तर प्लस आहे ना, ज्याला साइन आहे तो काय प्लस आहे. मायनस कोणाला? ए ला आहे, तर मायनस कोणाला? ए ला आहे. ए च्या खाली काय तर बी आहे. बरोबर आहे सर, आगे बोली. आता हे बघा, इथं काय येणार? वाय प्लस एच एक्स अपॉन बी विच इज इक्वल टू याचा स्क्वेअर. इथनं काय येऊ शकतं? एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी स्क्वेअर. ह्याला बी दिला तर बी स्क्वेअर, तर खालचं तर कॉमन झालं, मग एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी स्क्वेअर, हा खाली एच स्क्वेअर. आता हा स्क्वेअरिंग गेला तर इथं काय येणार? रूट वाय प्लस एच एक्स अपॉन बी इज इक्वल टू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी स्क्वेअर. इथं काय येणार? एक्स स्क्वेअर आणि स्क्वेअर कॅन्सल, राहिलं काय? एक्स. वाय इज इक्वल टू काय येणार? इथं मायनस, इथं प्लस मायनस ना, स्क्वेअर गेलं की प्लस मायनस होऊन जाईल. एच वाय इज इक्वल टू हा मायनस एच एक्स अपॉन बी, हा बी आहे. इथं काय राहील? प्लस मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. बी स्क्वेअर तर बाहेर आला तर हा बी,
आणि हा एक्स. सर इथे तर दोन नाही आले ना रे, एक प्लस मध्ये एक मायनस मध्ये. काय येणार म्हणजे y इज इक्वल टू मायनस एच ऑफ एक्स बी प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी, हा आणि हा एक्स. आता इथं आणि इथं तर सेम आहे, तर काय येणार मायनस एच एक्स प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इंटू एक्स. हा एक इक्वेशन आला. दुसरा इक्वेशन काय येईल, y इज इक्वल टू मायनस एच एक्स मायनस, एक प्लस मध्ये आलं तर प्लस मायनस आहे ना, एक प्लस मध्ये आलं तर दुसरं काय येणार मायनस मध्ये, आणि एच द्या एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी आणि इथं एक्स. एकदम आता दोन्ही पैकी फक्त एक आहे, हा इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे, हा एक्स कॉमन आला तर y इज इक्वल टू एक्स फक्त कॉमन घ्या, तर इथं मायनस एक्स मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी, हा एक्स कॉमन येईल आणि अपॉन बी इथं पण सेम. ठीक आहे, कळालं तुम्हाला एकदम. परत एकदा एक्सप्लेन करून सांगतो. होमोजेनियस इक्वेशन, हे इक्वेशन ऍज इट इज लिहायचं, त्यातला b इज इक्वल टू 0 येतं, हा 0 झाला तर x इज इक्वल टू 0 येतं, आणि दुसरं इक्वेशन येतं ax प्लस 2hy इज इक्वल टू 0, हा दुसरं इक्वेशन झालं. हे दोन इक्वेशन हे तर एकदम इझी. दुसऱ्या ह्याच्यात काय केलं, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस b इज इक्वल टू 0 आहे का, नाहीये, तर काय करणार मग b नी होल ह्याला डिवाइड केलं तर राहिलं काय y स्क्वेअर प्लस 2hxy बाय बी इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी एक्स स्क्वेअर. आता हे टर्म तिकडे गेली, इकडे पॉझिटिव्ह आहे तर तिकडं, इकडं माझी आहे तर तिकडं गेलं की त्याची. समज राहिला तू. मग इथे काय राहिलं y स्क्वेअर प्लस 2hx बाय बी वाय. आता हे असं काय दिलं, कारण की फॉर्म्युला बनेल, फॉर्म्युला कोणता बनेल, a प्लस बी द होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग हेच तिथं बनलं, हे बनलं y प्लस, आता y ची व्हॅल्यू काढायची काय, लाईन तर y मधून जाणार ना, ही y ऍक्सिस ही x ऍक्सिस, s इज इक्वल टू 0, इथं 0 आलंय म्हणजे कोणती ऍक्सिस आहे, y ऍक्सिस आहे. मग y प्लस हे तिकडे गेलं तर मायनस झालं, तर हा मायनस x ह्याच्यात पण आहे x ह्याच्यात पण आहे, स्क्वेअर रूट ते सगळं गेलं तर हे एकदम बेसिक झालं. x इथं पण आहे इथं पण, तिथनं कॉमन घेतला तर राहिलं काय मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. इथं पण तेच राहील, फक्त x कॉमन घ्या, मायनस एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. ठीक आहे, एवढं करा. आपण नेक्स्ट हे बघू किती कोणाला काय झालं, फक्त इक्वेशन लिहा आणि करा सॉल्व यार, क्या अभी एकदम इझी. ह्याच्यात काय लई असं हे नाहीये की कळालं नाही असं, मला नाही वाटत ह्याच्यात काय अवघड आहे. 4 मार्काला पडला तर पडू शकतो, मेजरली तर 2 थेरम फिक्स असतात, हा आणि ह्याच्यानंतर दोन्ही पैकी एक तरी पडणार. रिक्स घेऊ नका, त्यापेक्षा करून टाका दोन्ही थेरम. अर्धा तास लेक्चर आहे, 4 मार्क. नेक्स्ट थेरम लास्ट थेरम आहे, दोन्ही पैकी एक कोणतं तरी 4 मार्कला येणार. रिक्स घेऊ नका, दोन्हीच्या दोन्ही करा. असं नाही की पहिला वाला इम्पॉर्टंट, पहिला वाला एकदम इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त. हा पण पडू शकतो, असं हलक्यात घेऊ नका. द acute angle theta between the line represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is given by tan theta is equal to. आता ह्याच्यात फक्त 2-3 गोष्टी माहिती पाहिजे. m1 plus m2 is equal to minus 2h upon b. एकदम बेसिक की अख्ख्या ह्याच्यात तेच केलंय. m1 into m2 is equal to a by b. अख्खा चॅप्टर करायची गरज, 2 थेरम केलं तरी बोर्डाला मार्क फिक्स आहे. आणि जे मी ह्याच्या नंतरचं जे अपलोड करेल ह्याच्या चॅप्टर बद्दल तेवढं केलं तर मग तर कामच झालं है ना. tan थीटा इज इक्वल टू m1 minus m2 upon 1 plus m1 m2. tan थीटाचा फॉर्म्युला, तर हा फॉर्म्युला लागेल म्हणजे एक्सरसाइज मधला एकदम 10वीत पण होतो बहुतेक. आता ह्याला कसं करणार, होमोजिनियस इक्वेशन द acute angle आहे, होमोजिनियस इक्वेशन ऍज इट इज असं लिहिलं आहे, हो द होमोजिनियस इक्वेशन काय आहे, ए एक्स स्क्वेअर 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर. हे जर दिसलं तर तुम्हाला हे सगळं आठवलं पाहिजे, तिन्हीच्या तिन्ही गोष्टी. मग इथं आपण काढू शकतो m1 प्लस m2 इज इक्वल टू, इथं काय येणार मायनस 2h अपॉन बी, आणि m1 m2 कसं असतं a बाय बी. हे एकदम बेसिक, हे माहितीच पाहिजे. आता ह्याच्यानंतर हा प्लस आहे, तर ह्याच्यात कसं आहे, हे काढायचं ना आपल्याला, हे प्रूफ करायचंय. ते फॉर्म्युलेमध्ये काय लागतंय, m1 मायनस m2 लागतोय. हे tan आलं की तुम्हाला हे क्लिक झालं पाहिजे की m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. हे क्लिक व्हायला कसं आहे, आता
m1 मायनस m2 पाहिजे. आपल्याकडे आहे का m1 मायनस m2? नाही, प्लस आहे. तर ह्याला मायनस कसं करणार? ह्याचा जर स्क्वेअर केला आपण तर काय येतं? m1 मायनस 2m1 m2 प्लस m2 द होल स्क्वेअर, हा स्क्वेअर. तर इथे काय करू शकतो? m1 स्क्वेअर प्लस 2m1 m2 प्लस m2 द होल स्क्वेअर मायनस 4 चालू शकतं ना. आता 2 मधनं मायनस 4 मधनं प्लस 2, तर मायनस 2 येणार. मायनस 4 प्लस 2 मायनस 2, बरोबर आहे. m1 m2 बरोबर. हा, आता हे बघा, इथनं हा फॉर्म्युला बनवू शकतो की m1 प्लस m2 द होल स्क्वेअर. हा एकदम इझी आहे. मायनस 4m1 m2, m1 प्लस m2 आहे आपल्याकडे, मायनस 2h अपॉन बी. त्याचा स्क्वेअर केला तर 4h स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस 4ab. 4m1 m2 काय? ab. ह्याचा आन्सर काय येणार? ह्याचा पण स्क्वेअर केला तर वरती एक बी घेऊन टाका आणि ह्याचा खाली स्क्वेअर करून टाका, होऊ शकतं. ह्याचं काय होणार? 4h स्क्वेअर. 4 जर आपण 4 पण कॉमन घेतला तर, जर 4 पण कॉमन घेतला, h स्क्वेअर मायनस ab अपॉन बी स्क्वेअर. ह्याचं काय होतं इथं? m1 मायनस m2 द होल स्क्वेअर. आता इथं या, m1 मायनस m2 आहे, द होल स्क्वेअर आहे. जर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, आता इथं स्क्वेअर आहे तर इथं काय येणार? स्क्वेअर रूट येणार. m1 मायनस m2 इज इक्वल टू 4 चं काय होणार? 2. इथं काय येणार? रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन बी स्क्वेअरचं काय होणार? b. सिंपल आहे एकदम. एवढं तर कळालं. हा, आता याच्या पुढे फक्त हे फॉर्म्युला वापरायचा. tan थीटा इज इक्वल टू, सिन्स असं फक्त म्हणू शकता, tan थीटा m1 मायनस m2. m1 मायनस m2 आलाय आपल्याकडे 2 रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन हा b आणि त्याच्या अपॉन 1 प्लस m1 इंटू m2, m1 इंटू m2, a बाय b. तर ह्याचा आन्सर काय ना? tan थीटा विच इज इक्वल टू 2 रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. ह्याचं काय ना? b प्लस a, म्हणजे a प्लस b पण चालतंय. हे इकडे पण चालू शकतं. प्लस है तो इधर उधर चलता है, वो मेरी क्या मैं उसका क्या. tan थीटा इज इक्वल टू 2 रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस. फायनल आन्सर तुमचा. परत एकदा सांगतो, द acute angle theta between the line represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is given by tan theta is equal to. तर काही गोष्टी क्लिक झाल्या पाहिजे की m1 plus m2 minus 2h upon b हे क्लिक झालं पाहिजे. tan theta is equal to m1 minus m2 upon 1 plus m1 m2. मग ॲज इट इज होमोजिनियस इक्वेशन हे आहे ते लिहिलं. मग ह्याला m1 m2 हे सगळं काढलं. मग आपल्याला फॉर्म्युल्यात बघितलं तर m1 minus m2 आहे पाहिजे, तर ते आपण m1 हे असं काढलं. सिंपल आहे एकदम. इथं स्क्वेअर आहे, इथं नाही, तर त्याचा स्क्वेअर करून घेतला. इथला स्क्वेअर आहे, इथला जर स्क्वेअर केला तर इथं काय येणार? स्क्वेअर रूट. बेसिक एकदम. tan थीटा मध्ये व्हॅल्यू निघाली तर आपल्या आन्सर येतं. ठीक आहे. हे दोन्ही थेरम एकदम पक्के करा. एकदम दोन्ही पैकी असं फिक्स आहे की एक येणार 4 मार्काला. नाही, भेटू नेक्स्ट लेक्चरला. आपण नेक्स्ट लेक्चर मी अपलोड करतो ह्याचेच क्वेश्चन, सगळे 2 मार्काचे जे असेल, ज्याला पाहिजे ते करा. जेई सीईटी वाले करू, एवढं करून गेले तरी इनफ. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. नेक्स्ट लेक्चर फक्त एकदा बघा, जे 4 मार्काचे क्वेश्चन ते बघा. एखाद दोन क्वेश्चन मी टाकेल 4 मार्काला, कारण की होऊ शकतं की हे नाही आलं ते येऊ शकतं. तर अर्धा तास दिलाय तर अजून 10 मिनिटं खरं. 4 मार्क तर भेटतील. चॅप्टरचे 4 मार्क तर फिक्स झाले. ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. तब तक